नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चमचमीत अशी ढोबळी मिरची बटाटा भाजी ही रेसिपी करणार आहोत. त्यापूर्वी या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी ढोबळी मिरची आहे ती अशी कट करून घेतलेली आहे. त्यानंतर 2 बटाटे कच्चे ते असे उभ्या आकाराचे कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, एक कांदा तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट मसाला, 1 चमचा मॅगी मसाला, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण आता थोडंसं तेल घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये जे कच्चे बटाटे आहेत ते फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये 5 ते 6 मिनिटं. थोडासा बटाट्यांचा कलर आहे तो चेंज झाला पाहिजे. बघू शकता बटाट्यांचा कलर आहे तो चेंज झालेला आहे. आपण आता हे एका डिश मध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण ढोबळी मिरची आहे ती सुद्धा थोडी तळून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं अशी तळून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही आपली तळून झालेली आहे. चला तर आपण आता ढोबळी मिरची बटाटा भाजी बनवायला सुरुवात करायची आहे. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपण आता तेल घालायचं आहे. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये जिरं आणि मोहरी घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला. कांदा आपण 2 ते 3 मिनिटं चांगला परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर आहे तो चेंज झाला पाहिजे असं परतवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही कांद्याचा कलर आहे तो आपला चेंज झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आहे ती घालायची आहे. परत 2 ते 3 मिनिटं आपण इकडे परतवून घेणार आहोत. बघू शकता कांदा आपला परतवून मस्तपैकी असा झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये टोमॅटो आहे तो घालायचा आहे बारीक चिरलेला व परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला मऊसूत झाला पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही टोमॅटो आपला चांगला मस्तपैकी असा मऊसूत झालेला आहे. टोमॅटो आपला मऊसूत झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. लाल तिखट मसाला घालायचा आहे, त्यानंतर मॅगी मसाला घालायचा आहे, त्यानंतर याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत, त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे, धणे पावडर घालायची आहे त्याच्यामध्ये व परतवून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिटं. त्यानंतर आपण या मिश्रणामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे. खूप छान आणि टेस्टी लागते ही भाजी. मसाले चांगले आपले भाजून झालेले आहेत आणि ग्रेव्हीला मस्तपैकी असं तेल पण बघू शकता तुम्ही सुटलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण जे बटाटे तळून घेतलेले होते ते घालायचे आहेत. त्यानंतर शिमला मिरची आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये घालायची आहे व चांगलं 5 ते 6 मिनिटं आपल्याला इकडे परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आपलं परतवून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. आपण आता या भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे.
व परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर झाकण लावून आपण 5 ते 6 मिनिटं शिजू द्यायचं आहे, जेणेकरून जी शिमला मिरची आहे ती मऊसूत होऊन जाईल. बघू शकता तुम्ही. चला तर आपण आता बघूया. आपली 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत आणि आपली भाजी पण तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. मस्तपैकी अशी चमचमीत ढोबळी मिरची बटाटा भाजी आपली तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. मस्तपैकी 2 पोळ्या जास्त खाल अशी एकदम टेस्टी लागते. नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.